हम तो तेरे आशिक है या मालिकेची जेवढी चर्चा असते तेवढीच या मालिकेतील कलाकारांच्या लुक्सचीही चर्चा असते। विशेषतः कावेरी वहिनीची साडी लुक हे सगळंच चर्चेचा विषय ठरतंय। बघूया या मालिकेच्या सेटवर नेमकं कसं वातावरण असतं। तुम्ही हाही सगळे खातो लग्नाचा हा पेढा पेढा होतो तोच मग पाऊल पडतो टेढा मग इकडे तिकडे ही बघती चल खाती नजरा मन बायकोपेक्षा खुलून दिसतो शेजारणीवर गजरा कधी मदतीची कधी गप्पांची हा शोधतो संधी बाहेर असतो वाघ घरी हा बायकोचा हो नंदी। जवळपास 5-6 महिन्यांपासून चालू असलेली झी मराठी वाहिनीवरील हम तो तेरे आशिक है ह्या मालिकेनं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय। हम तो तेरे आशिक हैं, हम तो तेरे आशिक हैं, हम तो तेरे आशिक हैं, हम तो तेरे आशिक हैं। ह्या मालिकेतील सर्वच पात्र लोकांना जवळची वाटू लागली आहेत। पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओघ यांची अफलातून केमिस्ट्री ह्यात पाहायला मिळतेय। चुकून असं कांड करता ऐकून लाली पावडर ऐकता गोड बोलून हे धंदे करतोय तो। धंदे नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। ह्या पात्रांच्या लोकप्रियतेमुळे त्या पात्रांच्या नावाने बाजारात वस्तूही उपलब्ध होऊ लागल्यात। उदाहरणार्थ कावेरीची साडी। तुम्ही हाही सगळे खातो लग्नाचा हा पेढा पेढा होतो तोच मग पाऊल पडतो टेढा मग इकडे तिकडे ही बघती चल खाती नजरा मन बायको। आता कंच्या भाषेत बोलू तुमच्याशी, कोल्हापुरातच बोलते, म्हणजे कोल्हापुरी भाषेतच बोलते। कसं आहे ना, माझं कॅरेक्टर तुम्हाला कळलंय असं कोल्हापुरी आहे आणि आमचे मिस्टर त्यांचं नाव संग्राम वाघमारे, त्यांची मी मिसेस आहे कावेरी संग्राम वाघमारे। आता माझ्या कॅरेक्टर तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला आवडतच आहे। प्रेक्षकांचं इतका प्रेम इतका प्रतिसाद छान मिळतोय हम तो तेरे आशिकेसाठी कावेरीसाठी। तिचे लांब केस आहेत म्हणून ती आंबाडा बांधते आणि आंबाड्याने एका पद्धतीने बांधते, असा गोल आतून डोनट सारखा आहे आणि मग इकडे ती एक स्टिक लावते त्याला आणि नेहमी ती तशीच असते। कंबरपट्ट्याचं मी तुम्हाला सांगितलं, हे छान मंगळसूत्र ती घालते असं मोठंसं आणि बांगड्या पण त्यांनी मला दिल्या आहेत ना त्या अशा कलरफुल दिल्या आहेत, म्हणजे प्रत्येक साडीवर जाणाऱ्या अशा। बरं, आता कावेरीच्या साड्या हे मी एका स्पेशल सीनसाठी घातलंय, त्यात कावेरीचा बर्थडे दाखवलाय। पण नाहीतर माझ्या साड्या अशा नसतात, माझ्या साड्या एक टिपिकल बॉर्डर आहे आणि सिल्क कॉटन सिल्क टाईपच्या आहेत। आणि तुम्हाला सांगताना मला मजा येईल की दादर आणि पार्ल्या ठिकाणी ना कावेरी साड्या म्हणून विकल्या जाऊ लागल्यात आणि मला त्याचं खूप एक्साइटमेंट आहे की अरे वा। आणि ज्या पद्धतीने मला बरीच जण येऊन म्हणतात की ज्या पद्धतीने तू असा पट्टा घेतेस म्हणजे एकदम नीटली बांधतेस आणि खोचून ठेवतेस, तसं आमच्याकडे बऱ्याचशा बायका करतात आणि आम्हाला आवडतं द वे यू ड्रेस, यू नो, व्हेरी मच इंडियनाइज्ड, जे लोकांना एकदम आपलंसं वाटेल असं ते कॅरेक्टर आहे। आणि मला वाटतं त्या पेहराव्यामुळे ते अजून जवळचं वाटतं। सगळे खातो लग्नाचा हा पेढा पेढा होतो तोच मग पाऊल पडतो टेढा। मालिकेच्या सेटवरील वातावरण हे अगदी हलकं फुलकं असतं। सेटवर नेहमीच मजा चालू असते, पण शूटच्या वेळेस मात्र फक्त शूटवरच लक्ष केंद्रित केलं जातं। रोलिंग ऍक्शन। पाठवलं तुम्ही मला कावेरी वहिनी। नेहमी तोंडात काहीतरी बोलत असतं, बडबडत असतं मग। नाही काही नाही। थँक्यू व्हेरी मच। अरे देवा बा, चपाती टाकली। काय म्हणते भाऊजी? हर देवा, चपाती राहिली। बाय। कलाकार एकमेकांना सांभाळून घेऊन काम करत असतात। ह्या मालिकेतील प्रत्येक पात्राचं काहीतरी खास वैशिष्ट्य आहे।
त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की नेमकं सेटवर वातावरण कसं असतं ते. खूप वेगळं आहे हे कॅरेक्टर, धम्माल कॅरेक्टर आहे. मी ह्याच्या आधी मला सासू हवीमध्ये झीच्याच कॉमेडी म्हणजे ग्रेट टच होता त्या कॅरेक्टरला आणि त्याच्याबरोबर थोडं नंतर ते कॉमेडीला आलं. पण हे आउट अँड आउट कॉमेडी आहे. आणि पण आम्हाला आमचे जसे अजय सर म्हणतात की तुम्हाला कॉमेडी करायचं नाही आहे, सटल करायचं आहे. तुम्ही म्हणजे कावेरीला खूप इनोसेंटली सगळे ॲक्ट्स करायचे आहेत आणि ते प्रेक्षकांपर्यंत मग प्रेक्षकांना हसू दे असं त्यांचं म्हणणं असतं. खूप धमाल आहे ते कॅरेक्टर करायला आणि त्याचं ड्रेसिंग पण खूप वेगळं आहे. म्हणजे साडी तर आहेच, पण कावेरी नेहमी पदर खोचलेला असतो तिचा आणि पदर खोचलेला असतो आणि इकडे तो छल्ला असतो जो कधी कधी बोलताना मी अचानक तो हलवू लागते. आणि त्यानंतर असं आहे की आमचे जे पुष्कर भाऊजी आहे त्यांचं लक्ष तिकडे जातं किंवा आमच्या अहोंचं लक्ष तिकडे गेल्यावर मग सगळी गडबड होते. दुसरं म्हणजे नेहमी ही बाई जेव्हा बाहेर जाते म्हणजे कावेरी जेव्हा बाहेर जाते तेव्हा तिच्या हातात धरणाचा डबा असतो. ती कुठेही कशीही गेली अशी नटून तटून जाते तरी तिच्या हातात दळणाचा डबा असतो, कारण ती घरगुती गृहिणी आहे एकदम. म्हणजे आपली आई कशी असेल किंवा आपली काकू कशी असेल त्या पद्धतीची, म्हणजे प्रत्येक पुरुषाला आवडणारी, प्रत्येक बाईला आपलीशी वाटणारी अशी ही कावेरी आहे. मॉडर्न लुक असलेली आणि क्लासी आणि डॉमिनेटिंग नेचरची, सगळं काम नवऱ्याला सांगणारी आणि फारच स्वतःच्या ब्युटीबद्दल कॉन्शियस असलेली, सतत ब्युटी पार्लरमध्ये जाणारी, सतत प्रत्येक कॉस्च्युम्सवरती अगदी फारच कॉन्शियसली सगळं व्यवस्थित मॅचिंग वगैरे घालणारी, किंवा सांगायचं तात्पर्य खूप मॉड मुलगी आहे, क्लासी आहे एकदम आणि नवऱ्यासोबत खूप छान सुखाने राहते. फक्त ती स्वतः काही काम करत नाही आणि फक्त सगळं काम नवऱ्याला करायला लावते. आणि नवरा व्हाईस प्रेसिडेंट आहे तरीसुद्धा ही कुठल्याही कामाला हात लावत नाही. तरी हिचं म्हणणं असं असतं की मी घरातली सगळी कामं करते. इन शॉर्ट खूप छान कॅरेक्टर आहे आणि मला आवडली एक गोष्ट, कुठेतरी मेंटेन राहण्याचा मला फायदा झाला आहे शालूसाठी आणि खूप मजा येते हे कॅरेक्टर करताना. प्लस पॉईंट मला असं वाटतो की फर्स्ट ऑफ ऑल कॉमेडी आहे. मी कॉमेडी कधी केलेलं नाही आहे याआधी आणि दीप्ती केतकर, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री यांच्यासोबत सीन्स करताना खूप मजा येते. तर एकूणच अशा खेळीमेळीच्या वातावरणात ह्या मालिकेचं शूटिंग चालतंय. त्यामुळे पडद्यावर तुम्हाला हसवणारे हे कलाकार पडद्यामागेही फुल टू धमाल करतायत. तुम्ही हाही सगळे खातो लग्नाचा हा पेढा होतो तोच मग पाऊल पडतो टेढा. मग इकडे तिकडे ही बघती चल खाती नजरा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. गजरा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.